आज आपल्यासोबत आहेत भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांतदादा पाटील. आज जो नायगाव पूर्वमध्ये डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांट पडलेला आहे, भूमिपुत्र म्हणून आपल्याला काय वाटते याबाबत? मुळात म्हणजे मी विशेष आभार मानेन जुचंद्राच्या युवकांचा आणि ग्रामस्थांचा. पुन्हा एकदा जुचंद्र गाव हा राजकारण विरहित एकीच्या स्वरूपात गावाच्या भवितव्यासाठी एकत्र आला. त्यांचं हार्दिक अभिनंदन. मुळात म्हणजे हे आरक्षण टाकणं, जेव्हा एखादी गोष्ट आरक्षित होते तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घ्यावं लागतं, त्यांच्या हरकती घ्याव्या लागतात. आता माझ्या माहितीप्रमाणे इकडे ऐकलं का 2007 पासून हे आरक्षित होतं. नवीन DCR आहे, ज्यामुळे डेव्हलपमेंट रेग्युलेशन जे आहेत 2021च्या, त्याप्रमाणे रेसिडेन्स आणि जे माणसं रहदारी असते त्याच्या पासून सॉलिड वेस्ट असतो तो फार लांब असतो. आपण देवनारचा जो डम्पिंग ग्राउंड बघितला तो 1900 कधीपासून तरी आहे, पूर्वीपासून आहे, तरी त्याच्या याच्यात मलप्रिक्यात मी खरं म्हणजे दोष देईन या वसई विरार शहर महानगरपालिकेला. यांनी जेव्हा हे टॉवर उभारले तेव्हा सीवेज टँक म्हणजे तिकडच्या तिकडे मलमूत्र गेलं पाहिजे. आणि कामन भिवंडी रोड असून दे किंवा नायगाव असून दे, पूर्ण शेणाचं खायचं वास घ्यायचं काम आपलं भूमिपुत्रांचं असतं. इकडे कचऱ्यावर जाण्याचं काम सुद्धा भूमिपुत्रांचं आहे. म्हणजे भूमिपुत्रांनी फक्त इकडचे कचरा करायला कामी. आणि जेव्हा हे टॉवरवर येतात, उदाहरण सांगतो,